धुळे जिल्ह्यातल्या गरताड गावातले हे आहेत दिलीप पाटील। 12 एकरवर त्यांनी कापसाची लागवड केली होती। पाऊस चांगला पडेल आणि कापसाचं उत्पन्न चांगलं होईल अशी अपेक्षा पाटील यांना होती, पण पावसानं पाठ दाखवली आणि आता कापसाचे दर कापूस उत्पादकांचं कंबरड मोडायला निघालेत। खानदेशात तब्बल 15 लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते, पण यंदा निसर्ग आणि मायबाप सरकार या दोघांनी कापूस उत्पादकांना अवहेरल्यानं पाटील यांच्यासारखे असंख्य शेतकरी कापूस भाव वाढीच्या प्रतीक्षेत आहेत। गव्हर्नमेंटने हे चालू केले केंद्र आहे, त्याच्यातून 39 ते 41 ते 50 पर्यंत भाव आहे, पण तो भाव आम्हाला परवडण्यासारखा नाही आहे, कारण खर्च एवढा झालेला आहे की आम्ही तो भाव म्हणजे विकू शकत त्याप्रमाणे। सरकारनं कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत, पण त्या ठिकाणी 3900 ते 4150 पर्यंतच भाव मिळतोय। या भावात कापूस विकायला परवडत नाही। खेडा खरेदीदार व्यापारी पड्या भावामध्ये शेतकऱ्यांकडून कापूस मागतात। काही व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूकही करतात। कापसाची अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचं लक्षात घेता आता तर खेडा खरेदी देखील मोजक्याच ठिकाणी सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कापूस घरात भरून ठेवल्याशिवाय पर्याय नाही। आता कापूस हा आमचा घरात पडलेला आहे की सरकार जे भाव वाढवले ते भाव तर वाढणार नाही, पण आता जे व्यापारी ते पण घेऊन जात नाही। जे कर्ज झालेले ते फेडायचे कसे हा शेतकऱ्यांसमोर सर्वसाधारण गरीब माणसांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रश्न उभारणे। घरात पडलेला कापूस, त्यामुळे झालेली आर्थिक कोंडी, अशा अडचणीत काय मार्ग काढावा हेच खानदेशातल्या कापूस उत्पादकाला कळत नाहीये। प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।